आज आम्ही चाललेलो आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये असलेला हनुमंतगड व निमगिरी किल्ला. आणि या किल्ल्याकडे जाण्यासाठी आपल्या शिवनेरीच्या पायथ्यापासून म्हणजे जुन्नर शहरातून जावं लागतं. आणि समोर दिसणारा हे छत्रपती शिवाजी महाराजांचं एक सुंदर असं नव्याने बांधण्यात आलेलं स्मारक. जय शिवराय. शिवजन्मभूमी ट्रेकर्स यूट्यूब चॅनलमध्ये मी नितीन दोरे आपलं सर्वांचं स्वागत करत आहे. आणि आज आलेलो आहे आम्ही जुन्नर तालुक्यामधील निमगिरी किल्ला. जुन्नर शहराच्या पश्चिमेला असलेला हडसरजवळ असलेला हा निमगिरी किल्ला. आणि या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली खांड्याची वाडी हे बेस विलेज आहे. आणि या ठिकाणी गाडी पार्क करून आम्ही किल्ल्याची वाट पकडत आहे. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. निसर्गाने नटलेला हा जुन्नर तालुका, पश्चिम भाग, भातशेती, असं निसर्गाचं सौंदर्य आपल्याला या व्हिडिओमध्ये नक्की पाहायला भेटेल. रस्त्याच्या एका बाजूला गाडी पार्क करून आम्ही किल्ल्याकडे जाणारी वाट पकडली. आणि या परिसरामध्ये असलेलं मुख्य पीक म्हणजे भात आणि वाऱ्यावरती डोलणारी भाताची छान अशी सोनेरी पिकं. आणि किल्ल्याकडे जाणारी जर आपल्याला कुठली खूण या ठिकाणी जर पाहिजे असेल किंवा ओळख जर पाहिजे असेल तर हा विजेचा टावर आपण लक्षात ठेवावा. आणि याच्या बाजूला जाणारा रस्ता आपल्या पुढे किल्ल्याकडे घेऊन जातो. किल्ल्याकडे जाणाऱ्या वाटेच्या डाव्या बाजूला आपल्याला हे काळूबाईचं मंदिर दिसतं. आणि या ठिकाणी अनेक शिळावरती किंवा दगडांवरती छान अशा पुरातन मूर्ती कोरलेल्या आहेत. आतमध्ये मंदिरामध्ये गाभाऱ्या खरं तर लॉक असल्यामुळे आतमध्ये दर्शन घेता आलं नाही. बाहेरून दर्शन घेऊन आम्ही किल्ल्याचा पाठीमागचा भाग बघितला. त्या ठिकाणी काही विरगळा आम्हाला पाहायला मिळाला. एक शिवलिंग आहे आणि जीर्ण झालेला नंदी आहे. त्यानंतर आणखी एक गणपतीची मूर्ती आहे. आणि या ठिकाणी काही विरगळा 1 2 3 4 5 विरगळा या ठिकाणी आपल्या दृष्टीस पडतात. आरोच्या बाजूला अनेक मूर्ती आहेत. ह्या मूर्ती आहेत रे, विरगळा नाही. मूर्ती आहे. इथं मंदिर असेल कदाचित, पहिलं मंदिर होतं वाटतं इथं बरं का. जीर्ण झालेल्या मूर्ती आणि काय तिथे ह्या जवळपास 41-42 अशा विरगळ आहेत. आणि या ठिकाणी लाईनमध्ये या विरगळा ठेवण्यात आलेल्या आहेत. जवळपास 41 ते 42 विरगळ या निमगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी. आपण काळूबाई मंदिरातून दर्शन घेऊन पुढे आल्यानंतर उजव्या हाताला एका पिंपळाच्या झाडाच्या खाली प्रशस्त अशी जागा साफ करून या ठिकाणी या विरगळा व्यवस्थित ठेवलेल्या आहेत. आणि या ठिकाणी असलेल्या चौथऱ्यावरचं हे हनुमानाची मूर्ती आहे. पुरातन अशी हनुमान मूर्ती आहे. हनुमानाची पुरातन अशी मूर्ती आहे. समोर दिसणारा निमगिरी व हनुमंतगड आहे. आणि मध्ये जी खास दिसते ती खिंड आहे, त्या खिंडीने त्या 2 किल्ल्यांना वेगळं केलेलं आहे. आणि आता आपल्याला खरी किल्ल्याची चढाई चालू करायची आहे. आज निमगिरी किल्ल्यावरती आलेलो आहे आणि माझ्यासोबत आहे विघ्नेश आहे, त्यानंतर जितेश आणि मी. आम्ही तिघे आज निमगिरी आणि हनुमंतगड पाहण्यासाठी दूरदर्शनासाठी आलेलो आहे. आणि विघ्नेशचा माझ्यासोबतचा हा दुसरा ट्रेक असावा. आणि जितेशने 3-4 ट्रेक माझ्यासोबत केलेले आहेत. आणि विघ्नेश मात्र थकलेला जाणवतोय सुरुवातीलाच. पाहूया शेवटपर्यंत पोहोचतोय की नाही ते. सह्याद्रीची बालाघाट रांग ही पूर्व पश्चिम पसरलेली आहे आणि ती नगर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यांना छेदत पुढे जाते. या
पर्वत रांगेमध्ये या सह्याद्रीच्या रांगेमध्ये अनेक दुर्गपुष्प आहेत, अनेक घाटवाटा आहेत. माळशेज घाट, दाऱ्या घाट, नाणेघाट, साकुर्डी घाट असे अनेक घाट आपल्याला या सह्याद्रीच्या रांगेमध्ये पाहायला मिळतात. तर हरिश्चंद्रगड, कुंजलगड, पाबरगड, कलाड, निमगिरी, हडसर आणि भैरवगड सारखे अनेक किल्ले या परिसरामध्ये पाहायला मिळतात. हरिश्चंद्रगडाच्या समोर पाहायला मिळणारा हा निमगिरी किल्ला आहे आणि आज या किल्ल्याचं भटकंती आपण करणार आहोत. निमगिरी किल्ल्याच्या सौंदर्यामध्ये भर घालणाऱ्या या कातळात कोरलेल्या सुंदर अशा पायऱ्या आहेत. अर्धवट पायऱ्या काही तुटलेल्या आहेत, परंतु वन विभाग आणि पुरातत्व खात्याने या ठिकाणी रेलिंग लावून त्या पायऱ्या व हा मार्ग सुरक्षित केलेला आहे. सुंदर अशा सुबक अशा पायऱ्या कातळामध्ये कोरलेल्या, आणि हाच पायरी मार्ग आपल्याला दोन्ही किल्ल्यांवरती घेऊन जातो. ही मध्ये दिसणारी जी खिंड आहे, ही खिंड निमगिरी किल्ला व हनुमंतगड या दोन्ही किल्ल्यांना वेगळं करते. पाच पायऱ्या चढल्यानंतर हा जो पॅच आहे पूर्णपणे तुटलेला आहे पायऱ्यांचा. 7-8 पायऱ्या असतील. या ठिकाणी अतिशय काळजीपूर्वक, आणि पावसाळ्यात तर धोकादायक म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही असा पायरी मार्गाचा हा थोडासा पॅच आहे. बऱ्याचशा पायऱ्या तुटलेल्या आहेत. छोटीशी गुफा आहे उजव्या हाताला पायरी मार्गाच्या. निमगिरी आणि हनुमंतगड हे दोन्ही जोडकिल्ले आहेत आणि एका छोट्याशा खिंडीने या किल्ल्यांना वेगळं केलेलं आहे. आणि आज दोन्ही किल्ले आपण पाहणार आहोत. जवळपास 2 ते 3 तासामध्ये दोन्ही किल्ले आपले सहजपणे पाहून पूर्ण होऊ शकतो. या ठिकाणी पहिला एक प्रवेशद्वार होतं, पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं असं प्रवेशद्वार. आणि त्याच्या डाव्या बाजूलाच त्या पायऱ्यांच्या बाजूला असलेलं एक पारदर्शी चौकी या ठिकाणी आहे. उडीवाची चौकी आहे पायरेकरांची. आणि या ठिकाणी खाली उतरण्यासाठी पायऱ्या देखील आहेत. काही तटबंदी, आणि या ठिकाणी प्रवेशद्वार असावं त्याच्या बाजूला असलेली पारेकरांची चौकी, आणि हे काही अवशेष हे किल्ल्यावरचं हे मंदिर आहे. उद्ध्वस्त अवस्थेमध्ये असलेलं, केवळ चौकट त्याची शाबूत आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला या पाण्याच्या टाक्या आहेत, आणि आणखीन एक पाण्याची टाकी समोरची चौथी पाण्याची टाकी आहे. आणि या 3 टाक्यांचा समूह त्याच्या खाली असलेला, आणि आणखीन एक पाण्याची टाकी या ठिकाणी आहे. आणि आता मी उभा आहे या मंदिरापाशी. थोडंसं छप्पर पूर्ण गेलेलं आहे, परंतु मंदिरामध्ये मूर्ती गजलक्ष्मीची आणि एक शिवलिंग या ठिकाणी अजूनही आहे. पुरातन असं मूर्ती आणि शिवलिंग आहे. समोर जो डोंगर दिसतोय त्या डोंगराच्या पलीकडे हडसर किल्ला आहे. या ठिकाणावरून जवळपास 10 किलोमीटर अंतर असावं हडसर किल्ल्याचं. आणि आणखीन एक पाण्याच्या टाक्यांचा समूह, 2 टाक्या या ठिकाणी आहेत. आणि या टाक्यांच्या मधोमध चालून आपण किल्ल्याला प्रदक्षिणा मारणार आहोत. आ जाओ. निमगिरी किल्ल्यावरचं हे शिवलिंग आहे, आणि गजलक्ष्मीची ही मूर्ती, पुरातन अशी मूर्ती.
त्या किल्ल्यावरची ही गुफा आहे. निमगिरी किल्ल्यावरनं आपण जर समोर पाहिलं तर आपल्याला हरिश्चंद्रगडचा बालेकिल्ला या निमगिरी किल्ल्यावरून दिसू शकतो. आणि निमगिरी किल्ल्यावरनं हा घाटघर असेल किंवा आजूबाजूचा परिसर अतिशय व्यवस्थित किंवा स्पष्टपणे दिसू शकतो. निमगिरी किल्ल्यावरनं चावंड किल्ला आपल्याला दिसू शकतो. अशा अनेक परिसर या किल्ल्यावरनं आपण सहजरित्या पाहू शकतो. आणखीन एक गुफा, शेजार असलेल्या 2 गुफा त्या किल्ल्यावरती आहेत. तिसरी गुफा आहे आणि या ठिकाणी राहण्याची व्यवस्था सुद्धा होऊ शकते. मोठी गुफा, शेजारी असलेल्या 3 गुफा, त्याच्या आतमध्ये आणखीन एक गुफा आहे. गुफा आहे परंतु आतमध्ये अंधार आहे त्यामुळे आपल्याला दिसणार नाही. प्रशस्त अशी गुफा आतमध्ये सुद्धा आहे. गुफेच्या आतमध्ये आणखी एक गुफा आहे. छोटासा आतमध्ये गुफा जाण्यासाठी जवळपास 2-2.5 फूट बाय 3 फूट असा दरवाजा आहे आतमध्ये गुफा जाण्यासाठी. निमगिरी किल्ला आपला पाहून झालेला आहे आणि ही खिंड ओलांडण्यासाठी ही पायवाट आहे. काही ठिकाणी पायऱ्या खोदलेल्या आहेत छोट्याशा. निसरडा रस्ता आहे. पावसाळ्यामध्ये या ठिकाणी येत असाल तर मात्र काळजी नक्की घ्यावी लागेल. आणि समोर जाणारी पायवाट दिसते. समोर काहीसा पायरी मार्ग आहे आणि त्या ठिकाणी बरेच लोक येत असतात. त्यामुळं तिथली जी पायवाट आहे मळलेली पायवाट आहे. त्यामुळे रस्ता चुकण्याची शक्यता तर नाहीच आहे. पण त्या रस्त्यावर चालत असताना सांभाळून चालायचे. आणि या ठिकाणी हवा मोठ्या प्रमाणात असते आणि रस्ता जो आहे रस्ता निसरडा. माझी निमगिरी किल्ल्यावरती एका परदेशी पर्यटकाशी ओळख झाली आणि त्यांचं नाव आहे स्टीफन. जर्मनीवरनं ते प्रत्येक वर्षी सुट्ट्यांमध्ये महाराष्ट्रातील किल्ले पाहायला येत असतात आणि गेले 10 वर्ष त्यांचा हा नित्यनेम चालू आहे. आत्तापर्यंत त्यांनी आत्ताचा हा निमगिरी किल्ला 133वा किल्ला आहे. 100हून अधिक किल्ले महाराष्ट्रातले त्यांनी पाहिले आहेत. मी शिवजन्मभूमीतला आहे, जुन्नर तालुक्यामधला आहे, परंतु आज निमगिरी किल्ला पाहण्यासाठी येतो आहे. खरं तर या गोष्टीची मला खरोखर त्या ठिकाणी लाज वाटली. आणि एक परदेशी पर्यटक आपल्या महाराष्ट्रात येतो काय, महाराष्ट्रातले किल्ले पाहतो काय, किल्ल्यांचे नकाशे, किल्ल्यांची माहिती जमा करतो काय, हे सर्व त्याचा छंद आणि त्याची आवड पाहून अक्षरशः मन भारावून गेले. आणि अशाच पर्यटकांमुळे, अशाच ध्येयवेड्या लोकांमुळे आपल्याला काहीतरी प्रेरणा त्यांच्याकडून मिळत असते. स्टीफनने जर्मनीवरनं येऊन मागील 12 दिवसामध्ये जवळपास 26 ते 27 किल्ले पाहिल्याचे त्याने मला सांगितलं. आणि आपण महाराष्ट्रामध्ये राहत असून देखील, आपल्या जवळपास किल्ले असून देखील आपण किल्ल्याकडे दुर्लक्ष करतो, याची खरोखर खूप खंत वाटते. हनुमंतगडावरनं दिसणारा निमगिरी किल्ला, पहारेकरांची चौकी, प्रवेशद्वाराजवळ असलेली त्यानंतर टाक्या आणि वरचे मंदिर, असा संपूर्ण परिसर इथून आपल्याला दिसतो. ही उद्ध्वस्त झालेली वास्तू आहे आणि बुजलेलं टाकं या किल्ल्यावरचं. आणि या किल्ल्यावरती समाधी आहे, त्यानंतर एक शिवलिंग देखील आहे.
आम्ही जे नकाशामध्ये बघितलेलं आहे त्यावरती समाधी दाखवते, त्यानंतर शिवलिंग दाखवते. आपण शोधण्याचा प्रयत्न करूया, परंतु किल्ल्यावरती मोठ्या प्रमाणात गवत वाढल्यामुळे थोडं जिक्रीचं होणार आहे, परंतु आपण बघूया, शोधण्याचा प्रयत्न नक्की करू. आणि मोठी वास्तू त्या किल्ल्यावरती आधी होती, तिचे अवशेष आपण बघूया. बघा नकाशामध्ये नमूद केलेल्या प्रत्येक गोष्टी पाहण्याची स्टीफनची एक जिद्द किंवा हट्ट असतो आणि नकाशाप्रमाणे प्रत्येक ठिकाण त्यामध्ये दिलेले, मग समाधी असेल, तलाव असेल, पाण्याची टाकी असेल, वास्तू असतील, मंदिरं असतील, तो प्रत्येक गोष्ट त्या नकाशाप्रमाणे पाहण्याची एक धडपड करत असतो. आणि ऑक्टोबर महिना असल्यामुळे किल्ल्यांवरती मोठ्या प्रमाणात गवत वाढलेलं असतं, त्यामुळे बऱ्याचशा मोडकळलेले वास्तू किंवा इतर गोष्टी आपल्याला दिसत नाही, परंतु एवढ्या गवतामध्ये देखील आणि ओळखीचा परिसर नसताना देखील त्यामध्ये शोधाशोध मात्र त्याची चालू होती. गिरी किल्ला आणि हनुमंतगड दोन्ही आमचं पाहून झालेलं आहे आणि आता गडउतार आम्ही होतो. आपल्याला व्हिडिओ आणि व्हिडिओमधली माहिती कशी वाटली आपण कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा लवकरच भेटूया आणखी एका नवीन किल्ल्यावरती. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.